हाय फ्रेंड्स, नुकतंच जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत की जीएमसी कोल्हापूर ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ती निवडणुकीच्या अगोदरच प्रसिद्ध झालेली होती, परंतु आचारसंहितेमुळे फॉर्म भरता आले नव्हते आणि मग त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून सांगितलं होतं की आचारसंहितेनंतर फॉर्म भरता येतील। परंतु निवडणुका झाल्या, आचारसंहिता संपल्या, परंतु कोल्हापूर जीएमसी चं काहीच होत नव्हतं आणि मग खूप विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की आता होणार काय नेमकं कोल्हापूर जीएमसी चं। तर आता आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे की आजपासून फॉर्म भरता येणार आहेत आणि त्याचं ऑफिशियल प्रसिद्धीपत्रकसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे। तर ती सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला जीएमसी ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जीएमसी ई बुक विकत घ्या। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई, त्याच्या खाली आता बाकीचं काय वाचून दाखवत नाही। कधीची जाहिरात आहे तर 9 जानेवारी 2025 आहे, परंतु ते काल रात्री बाहेर आलं, म्हणजे हे ऑफिशियली डेट टाकलेली आहे त्यांनी। तर प्रसिद्धीपत्रक पहा, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थांमधील वर्ग 4 संवर्गातील सरळ सेवेतील रिक्त पदे भरण्याबाबतच्या जाहिरातीतील सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत। आता त्यांनी बरीचशी काय माहिती तिथे दिलेली आहे, ती काय आपण एवढं पाहणार नाही। आपल्या विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर दिली मी ही PDF। पुढे पहा, प्रशासकीय कारणास्तव ऑनलाईन अर्ज स्वीकृती 31/10/2024 पासून सुरू झाली नसून सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे। आता अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी सुधारित वेळापत्रक पहा। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 18 जानेवारी 2025 म्हणजे आजच आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31/1/2025 रात्री 18:59 म्हणजे 12। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ती पण 31 जानेवारी 2025 ते रात्री 12 वाजेपर्यंत आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी 10 दिवस। त्याच्या खाली पहा, सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा स्वरूपाची तांत्रिक अडचण उद्भवल्यास उपरोक्त नमूद वेळापत्रकामध्ये बदल करावा लागल्यास याबाबतची माहिती या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान सदर संकेतस्थळावरून वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात येतील, तरी उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरून अद्ययावत माहिती घ्यावी। तर अशा पद्धतीने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली। ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, परंतु आजपासून याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि नाशिक जीएमसीची सुद्धा जाहिरात लवकरच येईल, त्याची सुद्धा आपण वाट पाहूया। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। याच्यामध्ये 2021 ते 2024 पर्यंतचे पेपर दिलेत पहा। त्यामध्ये रेल्वे भरती ग्रुप D 2022, रेल्वे भरती NTPC CBT फर्स्ट आणि सेकंड दोन्ही दिलेले आहे 2021, रेल्वे भरती अल्प नॉन टेक्निकल 2024 आणि रेल्वे भरती RPF SI 2024। तर एवढ्या परीक्षांचे पेपर या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे। तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।